भारतातील कृषी व्यवसाय हा प्रगत आणि नफा देणारा व्यवसाय म्हणून अजूनही विकसित झालेला नाही. त्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक कारणे आहेत. त्यातील सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशात होणारी पारंपरिक शेती. अतिशय कमी प्रमाणात होणारा तंत्रज्ञानाचा वापर. कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा इतर क्षेत्रांच्या तुलनेत खूपच कमी केला जात आहे. उदाहरण म्हणून आपण बँकिंग क्षेत्राशी तुलना करूया. बँकिंग क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा अधिक प्रमाणात वापर झाल्यामुळे पहिल्यासारखे आता पैसे काढणे, जमा करणे, इतरांना पाठवणे, पासबुक अपडेट करणे यासाठी बँकेत जावे लागत नाही, रांगेत उभं राहावं लागत नाही, तर घर बसल्या किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण ही कामे सहज करू शकतो. पहिल्यांदा जास्तीत जास्त व्यवहार हे रोखीने करावे लागायचे, ज्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण जास्त होते. खोट्या नोटा, असुरक्षितता हे धोके होते. ठराविक काळातच बँक सुरू राहत असल्यामुळे बँकिंग व्यवहारांवर असंख्य मर्यादा होत्या. ग्रामीण भागांमध्ये बँकांची उपलब्धता नसल्यामुळे त्या भागातील लोकांना प्रवास करून शहरांमध्ये पोहोचावे लागायचे. त्यामुळे प्रवासाचा त्रास, खर्च याही बाबी आल्याच. बँकेत गेल्यानंतर पासबुक अपडेट व्हायचं, त्यामुळे व्यवहाराचं रेकॉर्ड ठेवणं खूप कठीण व्हायचं. एटीएमची उपलब्धता नसल्यामुळे तात्काळ रोख रक्कम मिळणे अशक्यच होतं. अशा अनेक अडचणी चुटकीसरशी सोडवल्या गेल्या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे. आता बघूया कृषी क्षेत्र. भारतात सुमारे 58% ग्रामीण घरे शेतीवर अवलंबून आहेत. मात्र कृषी संबंधित मोबाईल ॲप वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. एका अभ्यासानुसार फक्त 1 ते 5% शेतकरी शेतीच्या कामासाठी मोबाईल ॲपचा वापर करतात. मागील 4 वर्षात भारताच्या कृषी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये $1.6 अब्ज गुंतवणूक झालेली आहे. फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर सध्या 21% शेतकरी करत आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की तंत्रज्ञान उपलब्ध तर आहे, पण त्याचा प्रसार झालेला नाही. शेतकरी, शेती व्यावसायिक ते वापरत नाहीत. परिणामी आपला कृषी व्यवसाय प्रगत बनत नाही. या परिस्थितीमध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकता आणावी, स्वतःसोबतच देशाची प्रगती साधावी, हाच ॲग्रो जगतचा हेतू आहे. तुम्ही कृषी संबंधित व्यवसाय करत असाल, ज्यामध्ये उदाहरणार्थ खत, कीटनाशक, पाणी, माती परीक्षण, बियाणे, ट्रॅक्टर, मळणी मशीन, ड्रोन अशी यंत्रे इत्यादी सेवा आणि उत्पादने पुरवत असाल, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला अनेक सुविधा पुरवेल. त्यामधील पहिली सुविधा म्हणजे ॲग्रो जगत बिझनेस पार्टनर तुमच्या ग्राहकांपर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचवेल. तुमच्या व्यवसायाविषयी माहिती फोटोज, व्हिडिओच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत ॲग्रो जगत बिझनेस पार्टनर पोहोचवतात. जाहिरात व दृश्य माध्यमांची सादरीकरणे, फोटोज, व्हिडिओज, डायग्रॅम, प्रेझेंटेशन या माध्यमातून उत्पादनांचे वैशिष्ट्य दाखवता येते. शेतकऱ्यांना सहज समजेल अशा भाषेत व्हिज्युअल माध्यमांचा वापर करता येतो. शेतकरी ग्राहक स्वतःच्या मोबाईलवर ही सगळी माहिती अगदी सहजपणे त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या वेळेनुसार बघू शकतात. त्यानंतर दुसरी सुविधा, ज्यामध्ये ग्राहक स्वतः व्हॉट्सअपद्वारे तुमच्याशी सहज कनेक्ट होतील. ॲग्रो जगत बिझनेस पार्टनरच्या प्लॅटफॉर्मवर शेतकरी व्यावसायिक संवाद ॲपच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू होतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, शंका, अभिप्राय थेट व्यावसायिकांपर्यंत पोहोचवल्या जातात. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा डेटा गोळा झाल्यामुळे काय चांगले काम करते, काय सुधारायची गरज आहे, अभिप्रायाची माहिती व्यावसायिकांना मिळाल्यामुळे उत्पादनाचा दर्जा, सेवा सुधारणेच्या दिशा स्पष्ट होतात. ग्राहकांच्या अभिप्रायाप्रमाणेच व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे असणारे टूल म्हणजे ॲनालिटिक्स. किती शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचली, कुठल्या भागातील लोकांनी आपल्या जाहिरातीला प्रतिसाद दिला, ही सर्व माहिती अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध करून दिली जाते. महिन्यावार विक्री, जाहिरातींची परिणामकारकता, नवीन ग्राहक संख्येमध्ये वाढ हे सर्व डॅशबोर्डवर पाहता येते. डेटा आधारित निर्णय घेणे सोपे होते, जसे की कुठल्या जिल्ह्यात जास्त मागणी आहे, कोणत्या उत्पादनांची जाहिरात जास्त परिणामकारक ठरली. या माहितीच्या आधारे व्यवसायातील भविष्यातील महत्त्वाचे निर्णय, जाहिरातींची दिशा अशा अनेक गोष्टी परिणामकारकरित्या तुम्हा व्यावसायिकांना अंमलात आणता येतात.
व्यावसायिक दृष्टीने ॲपचे महत्त्व. खर्च कमी, परिणाम जास्त. पारंपरिक जाहिरातींमध्ये मोठा खर्च होतो आणि मोजमाप करणे सुद्धा कठीण असते. या ॲपमुळे प्रत्येक खर्चाचा परतावा मोजता येतो. टार्गेटेड मार्केटिंग. याद्या, स्थान, पीक प्रकार, शेतकऱ्यांची प्रोफाईल यांना अनुरूप जाहिरात पाठवता येते. हे सामान्य माध्यमांमध्ये शक्य नाही. विश्वास, व्यवहार सुलभता. शेतकऱ्यांना थेट तुमची सेवा समजेल, संवाद साधता येईल. त्यांना तुमच्या सुविधांबद्दल क्लिष्टता न वाटल्यामुळे ते तुमचे ग्राहक बनतील. सतत सुधारणा. अभिप्राय विश्लेषणांच्या आधारे उत्पादन व सेवा सुधारू शकतात, ज्यामुळे वेळाच्या ओघात तुमचा व्यवसाय अधिक उत्तम होईल. व्यावसायिक स्पर्धा आणि तुमचा व्यवसाय. आज बहुतेक व्यवसाय पारंपरिक माध्यमांवर अवलंबून आहेत. जे व्यवसाय ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर सारख्या डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास उत्सुक असतील, ते नक्कीच स्पर्धेमध्ये पुढे राहतील. निष्कर्ष. ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर ॲप हे एक तुमचा व्यवसाय आणि शेतकरी यांच्यातील सशक्त पूल आहे. तुम्ही कृषी व्यवसाय करीत असल्यास ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर हे तंत्रज्ञान तुम्हाला उत्पादन वाढवण्याच्या पायाभूत सुविधा देते आणि व्यवसाय सुरळीत वाढवण्याची संधी देते. आमचे म्हणणे आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मोठ्या उद्योगांसाठी नाही, तर आपल्या कृषी क्षेत्रालाही आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक बदल घडवू शकतो. तुमच्या व्यवसायाची वाढ आणि शेतकऱ्यांची समृद्धी हे दोन्ही साध्य करण्याची संधी आहे ॲग्रोजगत बिझनेस पार्टनर, ज्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.